महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस उत्पादक आणि कांदा शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आज नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली। बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले, साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, कांद्यांची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी, ग्रेडिंग व्यवस्था आणि कांदा बियाणांवरील अधिभार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे। याबाबत लवकरच अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मान्य केले असून इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी पुढील 2 महिन्यात निर्णय घेण्यास सहमती दर्शवण्यात आली। तसेच साखर कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनासाठी राज्य सरकारसोबत संयुक्तपणे मार्ग काढण्याचे आश्वासनही देण्यात आले। व्याज सवलतीचे थकीत पैसे तातडीने देण्यासही केंद्राने मान्यता दिली आहे। क्वेल प्राइसिंग संदर्भातीलही प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला असून तो लवकरच केंद्राकडे सादर केला जाणार आहे। या प्रकल्पामुळे साखर उद्योगातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचे निर्णय चर्चेत आले। नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून सुरू असलेली कांदा खरेदी थेट व्यापाऱ्यांकडून न करता शेतकऱ्याकडून करण्याची मागणी करण्यात आली। सध्या प्रस्तावित 2 लाख टनाऐवजी 10 लाख टन कांदा खरेदी करण्याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले। देशांतर्गत बाजारपेठेचे संरक्षण करण्यासाठी कांदा बियाणांवर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट सरचार्ज लावण्याची मागणीही केंद्राने मान्य केली आहे। सध्या कांद्यांचा खरेदी दर 15 रुपये 80 पैसे करण्यात आला असून तो आणखी वाढवण्याबाबतही चर्चा झाली। यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कांद्याचे ग्रेडिंग करण्याची व्यवस्था उभारण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। दरम्यान आंबा व हापूस आंबा उत्पादकांच्या समस्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विमा कंपन्यांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। या बैठकीस केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध विभागाचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।